हॅलो, लेक्चर नंबर 17. आता बघा, आपण काय बघत होतो, फंक्शन. आता आपण फंक्शनचे दोन टाईप बघितलेले होते बघा. नो रिटर्न टाईप, नो पॅरामीटर लिस्ट. परत नो रिटर्न टाईप विथ पॅरामीटर लिस्ट. आता बघा, आपण काय बघतोय, आता बघा आपण काय बघतोय, फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड नो पॅरामीटर. म्हणजे इथून मागचे दोन पॅरामीटर आपण दोनही बघितलेले होते फंक्शनचे बघा. नो रिटर्न टाईप, नो पॅरामीटर लिस्ट. परत नो रिटर्न टाईप विथ पॅरामीटर लिस्ट. आता काय बघतोय, फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड नो पॅरामीटर. आता आपण त्याला काय देतोय, रिटर्न टाईप देतोय बट नो पॅरामीटर, म्हणजे पॅरामीटर पास करत नाही बघा. द फंक्शन इन विच देर इज नो पॅरामीटर अँड देर इज सम व्हॅल्यू रिटर्निंग बाय दॅट फंक्शन इज कॉल्ड फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड नो पॅरामीटर. द फंक्शन इन विच देर इज नो पॅरामीटर, म्हणजे असं फंक्शन त्याला पॅरामीटर नाही आहे अँड देर इज सम व्हॅल्यू रिटर्निंग बाय दॅट फंक्शन, बट ते फंक्शन काय करतंय, सम व्हॅल्यू रिटर्न करतंय, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतंय. इज कॉल्ड फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड नो पॅरामीटर लिस्ट. आता इथे ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, इंटेजर ॲड हे काय आपलं फंक्शन डेफिनेशन. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, एक्स. आता इथे बघा, ह्या ॲडला एकही पॅरामीटर आपण पास केलं गेलेलं नाही. बट बघा, ॲडमध्ये आपण ॲडचा रिटर्न टाईप काय घेतलेला आहे बघा, इंट. म्हणजे हे फंक्शन काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करते. आपण प्रिव्हियस दोन यांना काय बघितलं, व्हॉइड म्हणजे काय, तर काहीही रिटर्न करत नाही. आता काय रिटर्न करते, हा इंट, म्हणजे काहीतरी इंटेजर व्हॅल्यू काय करतोय, तो रिटर्न करतोय. आता बघा, आपण मध्ये काय घेतलं, इंट एक्स वाय इक्वल्स टू 20, झेड इक्वल्स टू 30. त्याच्यानंतर काय म्हणतो, एक्स वाय प्लस झेड, एक्स इक्वल्स टू वाय प्लस झेड, आणि रिटर्न एक्स, म्हणजे तो रिटर्न काय करणार आहे, एक्स रिटर्न करणार आहे. आपण बघा, इथं काहीच शो करत नाही, इथनं व्हॅल्यू काय केली, फक्त रिटर्न केली. शो इथं सी आउटनी काही प्रिंट पण केलं नाही, काही नाही केलं. हा रिटर्न काय करणार आहे, एक्स रिटर्न करणार आहे. त्याच्यानंतर बघा, इंट मेन घेतलं. त्याच्यानंतर काय, इंट आर एस इक्वल्स टू ॲड, म्हणजे आपण बघा, आपण जे फंक्शन कॉल केलेलं आहे त्या फंक्शन कॉलिंगमधनं जी रिटर्न आलेली व्हॅल्यू, आता बघा, इंट आर एस इक्वल्स टू आपण काय म्हणतोय, ॲड. इथं काय केलं आपण, फंक्शन कॉलिंग केली. ते फंक्शन कॉलिंग केल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू त्या फंक्शनमधनं येणार आहे, ती व्हॅल्यू कशात असाइन केली आपण, परत ह्या आर एसमध्ये. म्हणजे बघा, ते फंक्शन कॉल केल्यानंतर, ॲड कॉल केल्यानंतर ते फंक्शनमध्ये जातो. फंक्शनमध्ये काहीतरी रिझल्ट जनरेट केला त्याने, ॲडिशनचा रिझल्ट जनरेट केला. तो ॲड झालेला रिझल्ट आपण काय केला, रिटर्न केला. रिटर्न कीवर्ड यूज करतात त्याच्यासाठी. तो ॲड झालेला रिझल्ट आपण काय केला, रिटर्न केला. त्यासाठी कोणतं कीवर्ड यूज करायचं, रिटर्न. मग तो रिटर्न जो रिझल्ट आहे, तो एक्समधला रिझल्ट, तो ह्या फंक्शनमध्ये आला. मग आता त्या फंक्शनमध्ये आल्यानंतर त्या फंक्शनमधला आपण रिझल्ट कशाला असाइन केलेला आहे, तो ह्या आर एस व्हेरिएबलमध्ये. मग आपण तर नंतर काय म्हणतोय, सी आउट ॲड इक्वल्स टू आर एस, म्हणजे आर एसमध्ये किती आली व्हॅल्यू, मग 50, म्हणजे 20 + 30 किती झाले, 50. म्हणजे हा जो 50वाला रिझल्ट आहे, तो कशात आला, तुमचा आर एसमध्ये आला. म्हणजे बघा, ते फंक्शन काहीतरी व्हॅल्यू रिटर्न केली, त्या फंक्शनने रिटर्न केलेली व्हॅल्यू आपण एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये काय करून घेतो, ॲक्सेस करून घेतो. आता इथं सेम काय घेतलेलं आहे बघा, इंटेजर आर एस इक्वल्स टू ॲड, म्हणजे फंक्शन पण तिथं कॉल केलं. त्या कॉलिंग फंक्शन कॉल केल्यानंतर त्या फंक्शनमध्ये काहीतरी व्हॅल्यू आली जनरेट होऊन, ती व्हॅल्यू पुन्हा आपण कशात स्टोअर केली, ह्या आर एस व्हेरिएबलमध्ये. आणि तो आर एस व्हेरिएबल आपण इथं प्रिंट करून घेतला बघा, सी आउट ॲड इक्वल्स टू, नंतर आर एस हा व्हेरिएबल तिथे पास केला. म्हणजे बघा, आपण नो रिटर्न टाईप घेतला बट पॅरामीटर पास नाही केले. म्हणजे रिटर्न टाईप काय घेतला, त्याचा इंटेजर, म्हणजे त्यांनी काय केली, इंटेजर व्हॅल्यू काय केली, आपल्याला पास केली. इन द अबोव एक्झाम्पल देर इज नो पॅरामीटर बट द फंक्शन विल रिटर्न इंटेजर व्हॅल्यू. म्हणजे बघा, आपण इथं पॅरामीटर पास नाही केले, पण त्यांनी कोणती व्हॅल्यू रिटर्न केली, इंटेजर व्हॅल्यू. बिकॉज देर इज अ इंट कीवर्ड इन द प्लेस ऑफ रिटर्न टाईप, म्हणजे रिटर्न टाईपच्या जागेवर आपण काय टाकला, इंट कीवर्ड टाकला. अँड रिटर्न व्हॅल्यू विल असाइन टू व्हेरिएबल आर एस, म्हणजे जी काही रिटर्न व्हॅल्यू आलेली ती कशात आपली असाइन झाली, ह्या आर एस व्हेरिएबलमध्ये. आता हे झालं तुमचं फंक्शन विथ रिटर्न टाईप बट नो पॅरामीटर. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला बघा, फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड विथ पॅरामीटर. म्हणजे आता असं फंक्शन बघायचं, त्याला रिटर्न टाईप पण असेल आणि त्याला पॅरामीटर पण आपण काय केलेले असेल, पास केले गेलेले असेल. बघा, द फंक्शन इन विच देर इज सम पॅरामीटर अँड देर इज सम व्हॅल्यू रिटर्निंग बाय दॅट फंक्शन इज कॉल्ड फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड विथ पॅरामीटर. म्हणजे असं फंक्शन ज्याच्यात आपण काय केलेलं आहे, पॅरामीटर पण पास केलेलं आहे आणि त्याचं रिटर्न टाईप पण
कन्सिडर केलेला आहे, त्याला काय म्हणतात फंक्शन विथ रिटर्न टाईप अँड विथ पॅरामीटर. आता इथे एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे, युझिंग नेम स्पेस एस टी डी इंटेजर ॲड, म्हणजे इंटेजर ॲड केला म्हणजे आपण त्याचा डेटा टाईप इंट केला म्हणजे ते फंक्शन काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार. त्याच्यानंतर काय इंटेजर वाय इंटेजर झेड, म्हणजे हे फंक्शन हे झालं आपण पॅरामीटर पास केले गेलेले. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो आपण इंटेजर मेनमध्ये ते फंक्शन कॉल करून घेतलं सेम ॲज इट इज. म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स काय, कुठं पॅरामीटर पास केले, कुठं रिटर्नचा टाईप दिला, हे सगळं आपण कशात करतो याच्यात. आता इथे बघा फंक्शनचा टाईप पण डिफाईन केलेला आहे आणि त्याचे पॅरामीटर पण आपण काय केलेले आहे पास केले गेलेले. आता इथे बघा 15 13 कशाला असाईन झाले, वायला आणि झेडला. मग त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू रिटर्न जो रिझल्ट झाला आपला तो रिटर्न काय करणार एक्स. आता एक्समध्ये आपला काय आलेला आहे रिझल्ट, मग एक्स कुठं रिटर्न केला आपण त्या फंक्शनला. इन द अबोव एक्झाम्पल देर इज नो पॅरामीटर बट फंक्शन will return integer value because there is a int keyword in the place of return type and return value will assign to the variable. आता बघा आता आपण काय बघितले फंक्शन, त्या फंक्शनचे टाईप म्हणजे पॅरामीटर आहे का कसं काय. आता आपण काय बघतोय कॉलिंग ऑफ फंक्शन. आता आपण जेव्हा फंक्शन कॉल करतो ते कॉल करण्याचे पण किती मेथड आहे, 2 मेथड आहे. देअर आर 2 वे ऑफ कॉलिंग फंक्शन. आता पहिली कोणती आहे कॉल बाय व्हॅल्यू आणि सेकंड कोणती आहे कॉल बाय रेफरन्स. आता बघा इथे आपण काय म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय आपल्या दोन कॉलिंगच्या मेथड आहे. आता पहिली कोणती बघतो आपण कॉल बाय व्हॅल्यू. इन दिस टाईप ऑफ कॉलिंग फंक्शन डायरेक्ट व्हॅल्यू इज पास ॲट द टाईम ऑफ कॉलिंग. आता इथे बघा आपण काय म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू तर आपण आता स्टार्टिंगला बघितलेलं आहेत बघा, युजिंग नेम स्पेस एस टी डी व्हॉइड ॲड इंट ए वाय इंट झेड. आता इथे काय करतो आपण त्याचा रिझल्ट कॅल्क्युलेट करतो, तो रिझल्ट कशात टाकतोय एक्समध्ये टाकतोय. बघा इथं पुन्हा आपण काय यूज केले व्हॉइड. व्हॉइड मीन्स काय त्याचं रिटर्न टाईप काहीच नाही म्हणजे तो तिथंच प्रिंट करेल. बघा सी आउट ॲड म्हणजे आपण जो रिझल्ट आला त्या तो व्हॉइडचा मिनिंग काय तो काहीच रिटर्न करत नाही. म्हणजे काहीच रिटर्न नाही केलं म्हणजे आपला तो रिझल्ट आपल्याला त्या फंक्शनमध्येच दाखवावा लागणार आहे का तर ते फंक्शन काही रिटर्न करत नाही. म्हणजे आपण जरी ॲडिशनचा आपल्याला रिझल्ट लागत असला पण ते फंक्शन काहीच रिटर्न करत नाही. म्हणजे आपल्याला जे काही दाखवायचं आहे ते त्या फंक्शनमध्येच दाखवायचं आहे म्हणून आपण सी आउट हे फंक्शन तिथंच यूज केलं. सी आउटने काय केला तो मेसेज तिथंच डिस्प्ले केला. त्याच्यानंतर काय इंटेजर मेनमध्ये काय केलं आपण ॲड 10 आणि 20. हे झालं तुमचं कशाचं एक्झाम्पल कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे आपण डिरेक्टली त्या फंक्शनला काय पास करतोय व्हॅल्यू, याला काय म्हणतात कॉल बाय व्हॅल्यू. इन द अबोव एक्झाम्पल वी कॅन सी दॅट डायरेक्ट व्हॅल्यू इज पास ॲट द टाईम ऑफ कॉलिंग. म्हणजे डिरेक्टली आपण काय करतो त्याला व्हॅल्यू पास करतो, त्याला काय म्हणतात कॉल बाय व्हॅल्यू. आता नेक्स्ट काय कॉल बाय रेफरन्स. आता आपण काय म्हणतोय कॉल बाय रेफरन्स. तर कॉल बाय रेफरन्समध्ये काय केलं जातं, इन दिस टाईप ऑफ कॉलिंग अ फंक्शन द रेफरन्स ऑफ द व्हॅल्यू इज पास ॲट द टाईम ऑफ कॉलिंग. आता बघा आपण काय करतो दोन टाईप होते कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. व्हॅल्यू म्हटल्यावर कॉल बाय व्हॅल्यू म्हटल्यावर व्हॅल्यू आपण काय करतो पास करतो. बट कॉल बाय रेफरन्स म्हटलं बघा इन दिस टाईप ऑफ कॉलिंग अ फंक्शन द रेफरन्स ऑफ द व्हॅल्यू इज पास ॲट द टाईम ऑफ कॉलिंग. म्हणजे त्याचा रेफरन्स काय केला जातो पास केला जातो. म्हणजे तिथं व्हॅल्यू न पास करता त्याचा रेफरन्स पास केला जातो. रेफरन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲड्रेस. आता आपण ॲड्रेस पॅरामीटर बघितलेले होते बघा. ॲड्रेस पॅरामीटर स्टोअर करण्यासाठी आपण काय करत होतो अँड यूज करत होतो बघा. आता इथं काय करणार आहे रेफरन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲड्रेस. when the address of data is passed at the time of calling so it is necessary to use pointer in the place of parameter. आता बघा आपण जेव्हा ॲड्रेस व्हेरिएबल यूज करणार आहे त्या ॲड्रेस व्हेरिएबल यूज करताना आपल्याला अँड हा कीवर्ड यूज करतो. बट ॲड्रेस व्हेरिएबल यूज करताना आपल्याला काय यूज करायचं आहे मग पॉइंटर कुठे यूज करायचं आहे ॲट द टाईम ऑफ कॉलिंग. सो इट इज नेसेसरी टू यूज पॉइंटर इन द प्लेस ऑफ पॅरामीटर. पॅरामीटरच्या जागेवर आपल्याला काय यूज करावं लागतं पॉइंटर. फॉर बेटर अंडरस्टँडिंग आता बघा खालचा कोड आहे आपण इथे बघा व्हॉइड सम. आता सम इंटेजर त्याच्यानंतर स्टार म्हटलेलं आहे बघा. स्टार मीन्स काय पॉइंटर पी इंटेजर क्यू पॉइंटर क्यू. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे आपण इंट रिझल्ट इक्वल्स टू पॉइंटर पी प्लस पॉइंटर क्यू नंतर सम आणि तो रिझल्ट तिथं पास केला.
आता बघा पॉइंटर मीन्स काय, त्याचा ॲड्रेस पास करतो आपण. बा तुमचा सपोज व्हेरिएबल ए इक्वल्स टू 20 ही व्हॅल्यू कुठंतरी मेमरी लोकेशनला काय असणार आहे, सेव्ह असणार आहे. सपोज 6550 ह्या मेमरी लोकेशनला तुमची 20 ही व्हॅल्यू स्टोर आहे. तुम्हाला तुम्ही काय करता मग, व्हॅल्यू डिरेक्टली पास नाही करत, व्हॅल्यू ऐवजी काय पास करतो, ते लोकेशन पास करता तुम्ही, म्हणजे त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस पास करता. म्हणजे स्टारनी काय डिस्प्ले होतं, त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस म्हणजे मेमरी लोकेशन, कोणत्या ॲड्रेसला तो व्हेरिएबल स्टोर आहे, यालाच काय म्हणतो, कॉल बाय रेफरन्स. रेफरन्सने काय करतो आपण, ॲड्रेस पास करतो, आणि कॉल बाय व्हॅल्यूने काय करतो आपण, व्हॅल्यू पास करतो. आता इथे बघा इंटिजर मेन, त्याच्यानंतर इंट एक्स इक्वल्स टू 10 वाय इक्वल्स टू 20, म्हणजे रेफरन्सेस ऑफ व्हेरिएबल इज गेट युझिंग ॲम्परसँड ऑपरेटर. आपण त्याला काय म्हणतो, ॲम्परसँड ऑपरेटर. सम, आता इथे बघा अँड एक्स अँड वाय. आता एक्समध्ये काय आपली व्हॅल्यू 10 आहे आणि वायमध्ये काय आहे 20 आहे. बट आपण जेव्हा सम हे फंक्शन कॉल करतो, त्या सममध्ये काय करणार आपण, अँड एक्स अँड वाय, म्हणजे काय ते ॲम्परसँड ए ॲम्परसँड वाय. म्हणजे काय करतो आपण, असं जेव्हा ॲम्परसँड एक्स आणि ॲम्परसँड वाय असं यूज केल्यानंतर ते तिकडं जे फंक्शन डेफिनेशनमध्ये जे व्हेरिएबल आहे त्याला काय यूज करायचं आपण, तिथे स्टार पॉइंटर यूज करायचं, स्टार पी आणि स्टार क्यू. आता बघा हे स्टार पी आणि स्टार क्यू आपण त्याला काय म्हणतो, कोणते पॅरामीटर म्हणतो, जेव्हा फंक्शन कॉलिंगमध्ये तुम्ही जे पॅरामीटर पास करणार आहे कॉलिंग करच्या वेळेस त्याला काय म्हणायचं, ॲक्च्युअल पॅरामीटर. म्हणजे बघा तुम्ही सम, त्याच्यामध्ये अँड एक्स अँड वाय, हे काय झालं तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर. आणि जे तुम्ही फंक्शनला पाठवताय ते झाले तुमचे फॉर्मल पॅरामीटर. आता बघा तुम्ही काय यूज केलेले बघा, व्हॉइड सम इंटेजर स्टार पॉइंटर पी इंटेजर स्टार पॉइंटर क्यू. से स्टार पॉइंटर पी स्टार पॉइंटर क्यू याला कोणते पॅरामीटर म्हणायचे, तुमचे फॉर्मल पॅरामीटर. बट ॲक्च्युअल पॅरामीटर कोणते, जे तुम्ही फंक्शन कॉलिंगच्या वेळेस यूज करताय ते झाले तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर. इन द अबव एक्झाम्पल वी कॅन सी दॅट एक्स अँड वाय आर नॉर्मल व्हेरिएबल and reference of that variable are passed at the time of calling. आता हे एक्स आणि वाय काय आहे, नॉर्मल व्हेरिएबल आहे, बट त्यांचा जो काही रेफरन्स आहे, त्यांचा जो काही ॲड्रेस आहे रेफरन्सचा, तो रेफरन्स ॲड्रेस काय गेलेला असतो, पास केला गेलेला असतो. आता इथे बघा इथून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू, म्हणजे एक्स आणि वाय कोणतं तरी मेमरी लोकेशनला आहे, ती मेमरी लोकेशन तुमची काय केलेली तिथं पाठवली. मग इकडं स्टार पॉइंटर घेताना बघा त्या मेमरी लोकेशनला कोणता व्हेरिएबल स्टोर आहे ते बघतो. आता स्टार पॉइंटर पीला कोणता व्हेरिएबल स्टोर आहे, एक्स नावाचा व्हेरिएबल स्टोर आहे. मग तो काय करेल, एक्सची व्हॅल्यू किती, 10 ही 10 व्हॅल्यू काय करणार, स्टार पॉइंटरच्या जागेवर घेणार. त्याच्यानंतर स्टार पॉइंटर क्यू म्हणजे काय, 6550 ह्या मेमरी लोकेशनला वाय हा व्हेरिएबल स्टोर आहे, म्हणून वाय ह्या व्हेरिएबलमध्ये किती व्हॅल्यू स्टोर आहे, कोणती व्हॅल्यू स्टोर आहे, 20. मग त्याने 20 ॲक्सेस केला. म्हणजे बघा कॉलिंगच्या वेळेस तुम्ही जे काही पॅरामीटर पास करणार आहे ते झाले तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर, आणि जे तुम्ही फंक्शनमध्ये यूज केले गेलेले आहे ते झाले तुमचे फॉर्मल पॅरामीटर. आता बघा नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, फंक्शन विथ डिफॉल्ट व्हॅल्यू. आता फंक्शन विथ डिफॉल्ट व्हॅल्यू, इन दिस टाइप ऑफ फंक्शन द फंक्शन कंटेन्स अ नंबर ऑफ पॅरामीटर विथ सम इनिशियल व्हॅल्यू. In this type of function, the function contains a number of parameters with some initial value. For example, void sum integer x equals to 10, integer y equals to 20. In this type of function, the function contains a number of parameters with some initial value. For example, void sum int x equals to 10, int y equals to 20. आपण काय बघतोय आता, फंक्शन विथ डिफॉल्ट व्हॅल्यू. आता इथे बघा इंटिजर x इक्वल्स टू 10, इंटिजर y इक्वल्स टू 20. ॲट द टाइम ऑफ कॉलिंग इफ देर इज नो व्हॅल्यू इज पास, म्हणजे बघा, आणि आता फंक्शन कॉलिंगच्या वेळेस आपण एकही व्हॅल्यू पास करत नाही तेव्हा, देन द डिफॉल्ट व्हॅल्यू विल बी x इक्वल्स टू 10 अँड y इक्वल्स टू 20. बट इफ the value is passed, for example sum 5, 6, then the value will be x equals to 5 and y equals to 6 for better. आता बघा, आता फंक्शन विथ डिफॉल्ट व्हॅल्यू आपण कशाला म्हणतो बघा, आपण फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहिताना काय लिहून घेतलं, फंक्शन ॲड सम इन ब्रॅकेट इंटिजर x इक्वल्स टू 10, y इक्वल्स टू 20. आता एक्झाम्पलमध्ये बघा, व्हॉइड सम त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आपण, इंट x इक्वल्स टू 20, इंट y x इक्वल्स टू 10, y इक्वल्स टू 20 असं लिहून घेतलं. म्हणजे हे काय झाले, तुमचे डिफॉल्ट व्हेरिएबल झाले. इंट रिझल्टमध्ये काय करणार, x प्लस y, आणि त्याच्यानंतर रिझल्ट डिस्प्ले करणार. आता खाली मेनमध्ये बघा, इंटिजर x इक्वल्स टू 10, y इक्वल्स टू 20.
सी आउट विदाऊट व्हॅल्यू. आपण विदाऊट व्हॅल्यू काय म्हणजे बघा, सी आउट म्हणजे सी आउटला एकही व्हॅल्यू जर पास केली गेली नाही तो डिफॉल्ट कोणते घेणार आहे तुमचे. डिफॉल्टमध्ये काय तुमचे सपोज एक्स इक्वल्स टू 10 वाय इक्वल्स टू 20 हे झाले तुमचे डिफॉल्ट व्हेरिएबल. म्हणजे आपण जेव्हा फंक्शन कॉलिंगच्या वेळेस जिथं व्हेरिएबल पास करत नाही, व्हॅल्यू पास करत नाही, तेव्हा तो डिफॉल्टचे ॲक्सेस करणार आहे. म्हणजे डिफॉल्टमध्ये काय आहे 10 आणि 20. आणि ज्यावेळेस आपण फंक्शनला काहीतरी व्हॅल्यू पास करणार आहे त्यावेळेस तो कोणते घेतो, आपण हे कॉल केले गेलेले. आता हा प्रोग्राम जर आपण रन करून बघितला सपोज, आता बघा आपण तोच प्रोग्राम सेम जर रन करून बघितला, इथे बघा व्हॉइड सममध्ये काय पाठवलं आपण, इंटेजर एक्स इक्वल्स टू 10, इंटेजर वाय इक्वल्स टू 20. रिझल्टमध्ये काय पास करतोय आपण एक्स प्लस वाय, म्हणजे एक्स प्लस वायचा जो रिझल्ट येणार आहे तो कशात स्टोअर केला आपण, एक्समध्ये. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, इंटेजर मेनमध्ये बघा इंटेजर एक्स इक्वल्स टू 10 वाय इक्वल्स टू 20, सी आउट विदाऊट व्हॅल्यू. आता पहिला सम जेव्हा आपण, आता बघा सममध्ये आपण काय एकही पॅरामीटर पास केला गेलेला नाही आहे, म्हणजे तो व्हॅल्यू कन्सिडर करताना डिफॉल्टच्या व्हॅल्यू कोणत्या आपल्याकडे, मग व्हॉइड समच्या जागेवर बघा आपण इंटेजर एक्स इक्वल्स टू 10 घेतल्या, मग तो डिफॉल्टचा व्हॅल्यू काय करतो, कन्सिडर करतो. म्हणजे बघा मग डिफॉल्ट व्हॅल्यू घेताना 10 आणि 20चा रिझल्ट 30, म्हणून तिथं काय रिझल्ट प्रिंट होणार आहे तुमचा 30. बट नेक्स्ट टाइम आपण काय म्हणतोय, सम 5 आणि 6. आता हे 5 आणि 6 हे काय झाले तुमचे फॉर्मल ॲक्च्युअल पॅरामीटर, आणि जे तुम्ही 10 आणि 20 करताय ते काय झाले तुमचे फॉर्मल पॅरामीटर. आता जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पॅरामीटर पास करताय, 5 आणि 6 काय केला, पास केला, तो 5 आणि 6 ह्या व्हॉइड सममध्ये घेताना 5 आणि 6 घेणार आहे का, तर त्याला व्हेरिएबल्स भेटले. पण जेव्हा व्हेरिएबल भेटत नाही तेव्हा तो डिफॉल्ट व्हॅल्यू कन्सिडर करतो. त्या कोणत्या आहे, इंटिजर एक्स आणि 10 आणि 20 ह्या काय आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. बट आपण फंक्शनमध्ये खाली बघा सम 5 आणि 6 हे पास केले गेलेले विथ व्हॅल्यू, म्हणजे विथ व्हॅल्यू सी आउट विथ व्हॅल्यू. ती व्हॅल्यू पास केल्या गेल्यानंतर 5 + 6 किती होतात, 11. म्हणून 11 हा रिझल्ट आपल्याला काय केला गेला, जनरेट केला गेला. आता सपोज हा प्रोग्राम आपण रन केला, तर बघा रन गेल्यानंतर अगोदर आपल्याला 10 आणि 20चा रिझल्ट कॅल्क्युलेट झालेला दिसेल, तो किती आहे 30. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण 5 आणि 6 पास केले त्याच्यानंतर किती आला 11. बघा विदाऊट व्हॅल्यू, म्हणजे आपण विदाऊट व्हॅल्यू पास करून जे व्हेरिएबल टाकले तेव्हा त्याचं आउटपुट किती आलं 30. बट जेव्हा आपण व्हेरिएबल पास केले 5 आणि 6 त्याच्यानंतर त्यांनी ते डिफॉल्ट व्हेरिएबल घेतले नाही, त्यांनी कोणते व्हेरिएबल घेतले, हे ॲक्च्युअल व्हेरिएबल घेतले, म्हणजे त्याचा रिझल्ट किती आला तुमचा 11. आता इथे बघा पासिंग ॲरे टू अ फंक्शन. आता बघा आता नेक्स्ट काय बघतो आपण, पॉइंटर. आपण अगोदरच आपल्या फंक्शनमध्ये बघा पॉइंटर यूज केले गेलेले आहे. आता बघा इट इज अ स्पेशल टाईप ऑफ व्हेरिएबल विच इज यूज टू स्टोअर ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी काय यूज करतो आपण, हे पॉइंटर्स यूज करतो. इट कॅन स्टोअर द ॲड्रेस ऑफ सेम डेटा टाईप मीन्स अँड इंटिजर पॉइंटर कॅन स्टोअर ॲड्रेस ऑफ इंटिजर व्हेरिएबल. कॅरेक्टर पॉइंटर कॅन स्टोअर ॲड्रेस ऑफ कॅरेक्टर व्हेरिएबल अँड सो ऑन. म्हणजे बघा कॅरेक्टर व्हेरिएबलला ॲड्रेस, म्हणजे कॅरेक्टर पॉइंटर कोणता ॲड्रेस स्टोअर करतो, कॅरेक्टर व्हेरिएबलचा. सेम इंटेजर पॉइंटर कोणता ॲड्रेस स्टोअर करतो, इंटेजर व्हेरिएबलचा. म्हणजे सेम टाईप ऑफ डेटा टाईपचे ॲड्रेसेस काय करतो, स्टोअर करतो. इफ वी ॲड ॲस्टेरिक, आता स्टारला काय म्हणतात बघा ॲस्टेरिक. If we add asterisk symbol with any variable at the time of declaring variable, then this variable is called as a pointer. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलच्या अगोदर आपण काय ॲड करतो, ॲस्टेरिक सिम्बॉल, त्याला काय म्हणता ॲस्टेरिक सिम्बॉल. तर तो काय झाला तुमचा पॉइंटर व्हेरिएबल. वी यूज ॲम्परसँड सिम्बॉल टू गेट द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. आता ॲड्रेस जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण काय करतो, ॲम्परसँड सिम्बॉल यूज करतो. त्याच्यानंतर काय स्टार सिम्बॉल, म्हणजे asterisk symbol is used to get the value address which is held by pointer. आता सिंटॅक्स आहे बघा त्याच्यासाठी. नॉर्मल व्हेरिएबल, आता नॉर्मल व्हेरिएबल आपण कशी डिक्लेअर करतो, इंटिजर ए त्याच्यानंतर सेमिकोलन. बट इथं काय डेटा टाईप आणि पॉइंटर व्हेरिएबल कसे डिक्लेअर करतो, इन ॲस्टेरिक स्टार. म्हणजे तिथं काय केलं आपण, पॉइंटर प्रोव्हाइड केला, मग त्याला काय म्हणतो आपण पॉइंटर व्हेरिएबल. हिअर ए इज अ नॉर्मल व्हेरिएबल, पी इज अ पॉइंटर व्हेरिएबल. आता दोघांमधला डिफरन्स सांगितलेला आहे बघा. ए काय झाला तुमचा नॉर्मल व्हेरिएबल आणि पी काय झाला तुमचा पॉइंटर व्हेरिएबल. बिकॉज इट इज असोसिएटेड विथ ॲस्टेरिक सिम्बॉल. म्हणजे इथं बघा कोणतं सिम्बॉल यूज केलेलं आहे, ॲस्टेरिक. आता इथं प्रोग्राम बघा इंट ए इक्वल्स टू 10. आता हा नॉर्मल व्हेरिएबल आहे आपला, इंट पॉइंटर
पी म्हणजे पॉइंटर पीला. त्याच्यानंतर पीमध्ये आपण काय टाकतोय एचा ॲड्रेस देतोय बघा अँड ए म्हणजे एमध्ये जे काही व्हॅल्यू स्टोअर आहे ती कुठं पाठवली आपण पीला. पी पण कशाचा ॲड्रेस आहे ह्या कोणता तरी ॲड्रेसचा व्हेरिएबल येतो. मग आता सी आउट म्हणतोय आपण व्हॅल्यू ऑफ एची व्हॅल्यू किती तुमची 10 म्हणजे त्याने किती दाखवलं 10. आता इथे बघा अँड ए टाकतोय आपण. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ ॲड्रेस ऑफ ए म्हणजे एचा जर ॲड्रेस बघायचा असेल तर आपण काय करतो अँड ए म्हणजे त्याने काय प्रिंट केलं 8284 म्हणजे 8284ला 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली गेलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण व्हॅल्यू ऑफ पीची व्हॅल्यू काय बघा. आता पी काय आपला पॉइंटर व्हेरिएबल आहे म्हणजे तिथं काय फक्त ॲड्रेसच आहे. मग आपण काय म्हणतो पी टाकल्यानंतर ॲड्रेस शो केला त्याने बघा. त्याच्यानंतर काय ॲड्रेस ऑफ पी. आता पीचा पण ॲड्रेस पाहण्यासाठी आपण काय करणार अँड पी त्याच्यावर अप्लाय करणार. मग बघा अँड पीने काय दाखवलं तुमचं 8288 म्हणजे ती व्हॅल्यू म्हणजे अनादर व्हॅल्यूचा ॲड्रेस दाखवला. त्याच्यानंतर काय व्हॅल्यू ऑफ स्टार पी. आता स्टार पी म्हणतोय तेव्हा तो काय करेल त्या स्टार पी वरती म्हणजे त्या लोकेशनला जी काही व्हॅल्यू स्टोअर आहे ती व्हॅल्यू इथं काय करेल तो शो करेल म्हणजे त्यांनी पी शो केला बघा. त्याच्यानंतर बघा अज्युम दॅट द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल ए इज 8284 अँड ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल पी इज 8288 म्हणजे पीचा पण ॲड्रेस काय एचा ॲड्रेस 8284 आणि पीचा 8288. इट मे बी डिफरंट इन युअर सिस्टीम म्हणजे बघा एमध्ये कोणती 10 व्हॅल्यू ती कुठं स्टोअर आहे 8284ला. परत पी या व्हेरिएबलमध्ये 8284 ही ॲड्रेस स्टोअर आहे. त्याच्यानंतर त्याचा पण ॲड्रेस कोणता आहे 8288 म्हणजे पॉइंटर कशासाठी यूज करतात टू स्टोअर ॲड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. अनादर व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचा गेलेला असतो हा पॉइंटर व्हेरिएबल. आता ह्या डायग्राममध्ये बघा व्हेरिएबल नेम व्हेरिएबल ॲड्रेसेस पुन्हा व्हेरिएबल नेम व्हेरिएबल व्हॅल्यू व्हेरिएबल ॲड्रेसेस म्हणजे बघा 8284 हा कशाचा व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे. तो ॲड्रेस कुठं स्टोअर केला गेलेला आहे पीला म्हणजे पी हा काय पॉइंटर आहे. मग पॉइंटर काय करतो स्टोअर ॲड्रेसेस ऑफ अनादर व्हेरिएबल म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय करतो तिथं स्टोअर करतो. हे झालं तुमचं पॉइंटर्स.